गेल्या काही दिवसांपासून डिजिटल अरेस्ट हा शब्द सातत्याने आपल्या कानावर पडतो आहे। या माध्यमातून देशभरात लाखो कोटींचा गंडा घालण्यात आला आहे। डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? व्हिडिओ कॉल आला तर तुम्ही काय कराल जाणून घ्या आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी सौरभ बोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा। डिजिटल अरेस्ट हा कायदेशीर शब्द नाही तर फसवणुकीची एक नवीन पद्धत आहे। असे व्हिडिओ कॉल करणारे भामटे स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय, ईडी अधिकारी किंवा न्यायाधीश असल्याचं भासवतात। तुम्हाला डिजिटल अटॅक करण्यात आलं असून तुम्ही फोन कट करू शकत नाही असं सांगतात आणि भीती घालवतात। तुमच्यावर वेगवेगळे आरोप असल्याचं सांगतात, तुमच्याकडून पैसे उकळतात। तुम्हाला जर असा व्हिडिओ कॉल आला तर काय करायचं? नंबर 1, व्हॉट्सअप, स्काइप, टेलिग्राम। व्हिडिओ कॉलवर कोणालाही अटक करता येत नाही। नंबर 2, काही पैसे, OTP, खाते तपशील देऊ नका। नंबर 3, आलेला नंबर ब्लॉक करा आणि फोनवरील स्क्रीन रेकॉर्ड आणि स्क्रीनशॉट म्हणून पुरावा ठेवून द्या। नंबर 4, ताबडतोब 1930 सायबर हेल्पलाईन या नंबरवर कॉल करा। नंबर 5, cyber.gov.in पोर्टलवर तक्रार नोंदवा। नंबर 6, तुमच्या बँकेला हॉट लिस्ट किंवा होल्डची विनंती द्या। UPI किंवा नेट बँकिंगची मर्यादा कमी करा। नंबर 7, स्थानिक पोलीस ठाण्यात कॉल लॉग, स्क्रीनशॉट, ट्रान्झॅक्शनचे पुरावे द्या। जर का तुमची फसवणूक झाली तर नेमकं काय करायचं? अशा पद्धतीने फसवणूक झाली तर नॅशनल सायबर हेल्पलाईन नंबर 1390 वर तक्रार द्या। त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये फ्रीज प्रक्रिया जलद सुरू होते। त्यामुळे अनेक प्रकरणात रक्कम अंशतः परत भेटण्याची उदाहरण आहेत। NCPR वर तक्रार नोंदवताना संपूर्ण तपशील, UPI ID, ट्रान्सफरची वेळ, कॉल रेकॉर्ड आणि तुमचा अकाउंट नंबर अपलोड करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा।